सरकारच्या निर्णयानंतर मोर्चा रद्द करणाऱ्या ठाकरे बंधूंनी यानंतरही जेवण, लग्न आणि मुंबई महापालिकेच्या निवडणुकीच्या चर्चेच्या माध्यमातून एकत्र येण्यासाठी शुभेच्छा. हिंदी सक्तीचा जी.आर. राज्य सरकारनं मागे घेतल्याबद्दल मिटकरींकडून सरकारचं स्वागत. या संदर्भात 2 दिवसाआधीच अजित पवार यांनी सूतोवाच केल्याची मिटकरींनी दिली करून आठवण. वकील गुणरत्न सदावर्तेंच्या घराखाली मनसैनिकांचा जल्लोष. हिंदीबाबतचा जी.आर. सरकारनं मागे घेतल्यानंतर कार्यकर्त्यांकडून त्यांच्या घराखाली फटाके फोडून जल्लोष साजरा. सरकारनं हिंदी सक्तीचा अध्यादेश रद्द केल्यानंतर ठाण्यातही मनसैनिकांचा जल्लोष. मनसैनिकांकडून फटाक्यांची आतषबाजी करत केला जल्लोष साजरा. हिंदी सक्तीचा जी.आर. रद्द झाल्यानंतर मनसेचा पंढरपुरातही जल्लोष. मोडलिंग इथं मनसैनिक आणि शिवसैनिकांनी फटाके फोडत आणि पेढे वाटत साजरा केला जल्लोष. जी.आर. मागे घेतल्यानंतर मनसेचा ठिकठिकाणी जल्लोष. मनसे नेते संदीप देशपांडेंनी केला आनंद व्यक्त. आजपासून 18 जुलैपर्यंत विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरू. 3 आठवड्यांच्या पावसाळी अधिवेशनात जनसुरक्षा कायदा, शेतकऱ्यांची कर्जमाफी, शक्तीपीठ महामार्ग असे अनेक मुद्दे गाजण्याची शक्यता. अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी एकनाथ शिंदेंकडून पक्षातील सर्व आमदार आणि मंत्री यांच्यासोबत राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक. पक्षातील सर्व निर्णयावर अंतिम निर्णय घेण्याबाबत तसंच पक्षाचे मुख्य नेते म्हणून निवड केली जाणार. भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी आज दुपारी 1 वाजल्यापासून अर्ज दाखल करता येईल. एकाहून अधिक अर्ज आल्यास संध्याकाळी 7 ते रात्री 10 वाजेपर्यंत मतदान. मात्र रवींद्र चव्हाण यांची बिनविरोध निवडीची शक्यता. नारायण राणेंवरील विधानावरून आमदार आणि मंत्री भरत गोगावले यांनी व्यक्त केली दिलगिरी. मंत्री नितेश राणेंसोबत झालेल्या चर्चेनंतर गोगावले यांच्याकडून दिलगिरी व्यक्त. अशाच नवनवीन व्हिडिओसाठी पोलीस माझा न्यूजचं YouTube चॅनल सबस्क्राईब करा. तसंच आमचं फेसबुक, इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा. अधिक माहितीसाठी आमच्या www.polismazhanews.com या वेबसाईटला भेट द्या. पाहत रहा पोलीस माझा न्यूज.